गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली सुरुवात झालेली आहे. आपल्या पाठीला बाहेर घेऊन स्वच्छतेची झाडझूड करून त्याच्या जागेवर. त्यानंतर गावात पाणी आलेलं होतं. गल्लीमध्ये बघू शकता कशी लगबग चालू आहे. आणि ही आपली गल्ली तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही रोज बघता. गावात ही लोखंडी पाईपलाईन करून दिलेली ग्रामपंचायतने आणि लोखंडी नळ सर्वांना एक साईजची. आपली अर्धा HP मोटर तुम्ही बघू शकता किती फास्ट चालते. आणि शेजाराचे बी मोटर आहे ती अर्धा HP तुम्ही बघा किती फास्ट पिकअप घेते, खूप जास्त स्पीड. हे आमची इलेक्ट्रिकल शेगडी, याच्यावर हात टेकला बी तर करंट लागत नाही. हे आमचं किचन. इकडे माझी आई पाणी भरत आहे पिण्यासाठी, चांगलं पाणी एक नंबर. त्याच्यानंतर माझी बायको तेच भांडे उचलून किचनमध्ये व्यवस्थित साईडला ठेवत आहे. मी आज टाकी धुवून मस्त एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी भरलं. तुम्ही बघू शकता कसं नितळ पाणी होतं. गाडी बी पुसून घेतली. टाटा 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 करा बाई, टाटा करा. ही हुशार आहे राव, इथं करते. बाजारला जायचं ना आपल्याला. सकू बाजारला जायचं नाही. सकूबाई बाजारला जायचं नाही का? आपल्या गच्चीवरचा नजारा. हे असं वातावरण दिसतंय साईडनी आजूबाजूने. हे गावाचा नजारा. पावसामुळे बांधली ते पावसामुळे बांधलं म्हणा, नाही तर कोण इकडं दाखवा. चांगलं काय रे. पावसाचा काढा, पाण्या पावसाचं असं शेतकऱ्याचं जीवन. जनावरांसाठी चारा पाणी टाकण्यासाठी. बरोबर जाव. झालं आता. काय प्रॉब्लेम? काय म्हणतो बोस? बस निवांत. पाऊस पडला वगैरे थोडा आलतो मी सुट्टा वगैरे मध्ये योगेशला भेटलो थोडं फार. योगेशला भेटलो, योगेश म्हणतात तसं चालू होते गप्पा गोष्टी थोड्या. आलो होतो झोपडपट्टीला मटण घ्यायला, चिकन. असं वातावरण आहे झोपडपट्टीचं. हे मागचा रस्ता आहे, सरळ पिंपरीला जातो. हे संभा, तिथं महाराज, तिथं जावद भाईचं चिकनचं दुकान. तर आज आमचं चिकनचा बेत आहे. चुलीवरच्या भाकरी आणि चिकनची भाजी काळ्या मसाल्यातली. काळ्या मसाल्यातली एक नंबर. हा, पाट्यावरचा मसाला वाटायचा मस्त. खोबरं घ्यायचं भाजीला, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खायची चिकनची भाजी. मित्रांनो, आपल्या हातची चिकनची भाजी खायला या. टेस्ट बघा. माझ्या आईने इन्व्हाइट केलं तुम्हाला सगळ्यांना एखाद्या दिवशी, सगळी फॅमिली. करून घालते मग. हे असं वातावरण. काय म्हणली? जरा मित्राला करून घालव, पार्टी करू. चिकनची भाजी, बाजरीच्या भाकरी चुलीवरल्या मस्त. बघा असं आहे. माझी आई फ्रेंडली आहे, सर्वांना इन्व्हाइट केलं जेवणासाठी. ज्यांना होईन ते या. हे टाकलेलं आता चुलीवरती चिकन शिजायला. मस्तपैकी चिकन शिजल्यानंतर भाजी आणि नंतर जेवण, सगळे सोबत बसून. असते गावाकडची लाईफ, सगळे सोबत बसून जेवण करतात शांतपणे, निवांत. चला मित्रांनो, आता मसाला ते झालेला आहे. उकड बनवलेली आहे. उकड खाऊ, नंतर भाजी बनली की भाजी खाऊ. चुलीवरली भाजी खाऊन पहा म्हणा आमच्या आजची. वास घ्यायला बोलला मग. आरती, तू नाही खात का चिकन? चिकन नाही आवडत का? आरती चिकन नाही, मटन नाही, मासे नाही, काहीच नाही खात. एकदा आम्ही तिघं मायलेकर खातो. चिकन बनवलं उकड, आता भाजीमध्ये टाकायचं काम चाललंय.
मित्रांनो अशी भाजी करून पहा एक बार. लय फास्ट भारी होती, लय टेस्टी होती. काय करता तुमच्या आटलीच्या भाजीला, गादेवाच्या भाजीला. चुलीवरचं मटण म्हणल्यावर त्याची मजाच वेगळी असते. असं बनलंय आता थोडं उकळ आणि सूप घेऊ आणि मग नंतर निवांत जेवण करू. तर इकडं उकळ खायचं काम चाललंय, इकडं भाजी पाण्याचं काम चाललंय. एकच नंबर काम झालं आज. वरतून पावसाचे पण दिवस आहे, पाऊस पण येऊन गेला. त्यात गरम गरम पावसाळ्याच्या दिवसात लय मटण खायला भारी वाटतं मित्रांनो. भावांनो बहिणींनो, तुम्ही पण असंच करून खा. हे बघा मस्त हड्डीचा पीस, एकदम गरम गरम आहे. वाफ येते. भाजी वाढू दिली गरम, कसं वाफ उडत आहे. माहोल एकदम थंडा, वाचलं का राहायला राव. सुगंध एक नंबर. चुलीवरचं काम आहे, चुलीवरच्या भाकरी बाजरीच्या, मस्त चिकन, त्याचा बेत. चला तर मित्रांनो आता जेवण करतो, तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.